नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण पुत्रदा एकादशीबद्दल माहिती घेणार आहोत। म्हणजे यावर्षी बघा 2 एकादशी आलेल्या आहेत आणि या वर्षाचा शेवटसुद्धा एकादशीनेच होणार आहे। तर आता आपल्याला 2 एकादशी आल्यामुळे कोणत्या एकादशीला आपल्याला पुत्रदा एकादशी आहे आणि पुत्र प्राप्तीसाठी आपल्याला कोणत्या दिवशीची एकादशी धरायची आहे आणि काय सेवा करायच्या आहेत त्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, यावर्षी 30 आणि 31 ह्या 2 रोजी एकादशी आलेली आहे। 30 तारखेला स्मार्त पुत्रदा एकादशी आलेली आहे आणि 31 तारखेला भागवत एकादशी आलेली आहे। तर आपल्याला जी पुत्रदा एकादशी 30 तारखेची आहे तीच आपल्याला पुत्रप्राप्तीसाठी धरायची आहे आणि त्या दिवशीच आपल्याला त्याची उपासना करायची आहे। तर बघा, काय उपासना करायची आहे की ह्या एकादशी जी असते पुत्रदा एकादशी, तर बहुतेक ज्यांना पुत्रप्राप्तीसाठी हे उपाय करण्याची एकादशी असते आणि ज्यांना पुत्र आहेत म्हणजेच संतान आहे त्यांनी सुद्धा ही एकादशी करायची आहे आपले संतान चांगले राहण्यासाठी। तर त्याचं फार महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की ज्यांना संतान प्राप्ती नाही आहे त्यांनी सुद्धा ही एकादशी धरायची आहे आणि सेवा करायची आहे, आणि नाही तर ज्यांना संतान आहे त्यांनी सुद्धा ही एकादशीची सेवा करायची आहे। आता बहुतेक जण बघा दवाखान्यामध्ये दाखवून कंटाळलेले असतात, काही आपण उपाय करतो तरी आपल्याला फरक पडत नाही। आपल्याला दवाखान्यांची तर दाखवण्याची गरज आहेच, कारण की आपल्याला विज्ञानाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही। आणि त्याचबरोबर आपल्याला आध्यात्मिकसुद्धा जे उपाय आहेत ते सुद्धा आपल्याला करावे लागतात आणि अध्यात्माची साथसुद्धा आपल्याला सोडता येत नाही, कारण की विज्ञानाला अध्यात्माची जोडसुद्धा तितकीच महत्त्वाची असते। म्हणून आपल्याला हे उपाय करायचे असतात आणि धार्मिक उपाय आपण विज्ञानाबरोबर केले तर आपल्याला नक्कीच त्याचं फळ मिळतं। आणि म्हणून आपल्याला अशा ज्या सेवा सांगितलेल्या आहे आपल्या शास्त्रामध्ये, जे उपाय सांगितलेले आहे ते आपल्याला करायचेच असतात आणि त्याचा नक्कीच आपल्याला प्रभाव दिसून येतो, फरक दिसून येतो। कधी कधी वेळ लागतो मैत्रिणींनो, परंतु आपल्याला फरक हा नक्कीच त्याच्यामध्ये दिसून येतो। त्याच्यामुळे आपल्याला हे जे आपल्या शास्त्रामध्ये छोटे छोटे उपाय सांगितलेले असतात, परंतु ते प्रभावी तितकेच असतात आणि ते केल्याने आपल्याला बघा आपल्याला नक्कीच फळ त्याचं मिळत असतं। कुणाला लवकर मिळतं, कुणाला उशिरा मिळतं, परंतु फळ हे मिळतच असतं। आणि थोडंसं फळ उशिरा जरी मिळालं तरी आपल्याला त्याची साथ सोडायची नसते किंवा घाबरायचं नसतं, कारण की आपण बघा ह्या सेवेंबरोबरच आपण जेव्हा हे विज्ञानाबरोबर ह्या सेवा आणि ह्या उपाय करतो तरी आपल्याला नक्कीच फळ दिसून येतं। आता पुत्रदा एकादशीचं महत्त्वही हे संतान प्राप्तीसाठी किंवा ज्यांना संतान आहे त्याच्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे। आणि सांगितलेलं आहे की आपण संतान प्राप्तीसाठी जे काही उपाय करू ते आपल्याला त्याची फळश्रुती मिळत असते। आता बघा तुम्ही की आपल्याला काय उपाय करायचे आहे, तर बालकृष्ण हे आपल्याला आपण पुत्रप्राप्तीसाठी त्यांची सेवा करत असतो, हे सर्वांनाच माहिती आहे। त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंबरोबर ह्या दिवशी आपल्याला श्रीकृष्णांची सुद्धा तितकीच सेवा करायची आहे। बाळकृष्ण हे बाळाच्या रूपामध्ये आपण बघत असतो, त्याच्यामुळे आपल्याला विष्णू भगवानांबरोबर त्यांची सेवा ह्या दिवशी करायची आहे। तर काय करायचं आहे की तुम्ही एका ताम्हणामध्ये स्वच्छ आपल्याला कलशामध्ये तर पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाणी घेऊन आपल्याला एका ताम्हणामध्ये श्रीकृष्णांची बाळकृष्णांची मूर्ती घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे। अगोदर आपण स्वच्छ पाणी टाकायचं आहे, जे आपण देवासाठी पाणी भरून ठेवतो असं स्वच्छ पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि ताम्हणामध्ये आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे आणि नंतर 5 पळ्या आपल्याला स्वच्छ जल त्याच्यावरती टाकायचं आहे बालकृष्णांवरती। नंतर आपल्याला पंचामृत टाकायचं आहे 5 पळ्या आणि नंतर परत आपल्याला स्वच्छ 5 पळ्या जल टाकायचं आहे आणि स्वच्छ कपड्याने आपल्याला ती मूर्ती पुसून घ्यायची आहे आणि देवघरात ठेवायची आहे। आणि नंतर आपल्याला त्यांना चंदन, हळदी, कुंकू अर्पण करायचे आहे। आणि बघा, आपण एकादशीला सर्वांनाच माहिती आहे आपण तुळशीपत्र तोडत नाही, आपण तुळशीला हात लावत नाही, मंजुळा तोडत नाही। तर आपल्याला काय करायचं आहे, अगोदरच आपल्याला आदल्या दिवशीच आपल्याला तुळशीपत्र किंवा मंजुळा असतील तुमच्याकडे तर ते तोडून ठेवायचे आहे, नाहीतर तुळशीपत्रसुद्धा चालतात। नंतर आपल्याला काय करायचं आहे, तर दुसऱ्या दिवशी आपल्याला एकादशी ज्या दिवशी असेल तर त्या दिवशी आपल्याला बाळकृष्णांचा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णांना त्या
मंजुळा किंवा ते पत्र आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. त्याचं अत्यंत महत्त्व आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा साधा मंत्र जप आपल्याला करायचा आहे. बघा, तुम्हाला मंत्र येत असेल किंवा नसेल तरी काहीही हरकत नाही, कारण बघा जो काळ होता पहिल्यांचा, तर सर्वच शिकलेले होते असे नाही आणि सगळ्यांनाच मंत्र पठण येत होते असे नाही. तुम्ही बघा, त्याच्यामुळे पूजापाठ नित्यनियमाने करत होते लोक, आणि मनापासून जो पूजापाठ करतो त्याला फळ हे निश्चितच मिळत असते. कारण की ह्या मताशी तुम्हीही माझ्या सहमत असालच. तर बघा, खूप आपल्याला मोठे मोठे मंत्र, संस्कृतमधले मंत्रच म्हणायला पाहिजे. आपल्याला कधी कधी त्याचे उच्चार येत नाही, आणि आपण ते जर म्हणण्याचा प्रयत्न केला, त्याच्यापेक्षा आपण मनातून जर भाव ठेवून जर आपण साधे जे नियमाने सांगितलेले आहे ते नियमाने आपण पूजा केली, त्यांची हात जोडून प्रार्थना केली आणि त्यांची कृपादृष्टी राहण्याची त्यांना प्रार्थना कळकळीची केली, भोळीभाळी सेवा केली, तर देव निश्चितच आपल्याला प्रसन्न होत असतो आणि त्याचं फळ देत असतो. त्याच्यामुळे आपल्याला बघा, कोणते मंत्र येऊ अगर ना येऊ, परंतु आपण अभिषेक हा करू शकतो. अभिषेक सर्वांनाच येतो. आणि तुम्ही संकल्प करा की आपण पूजा, बाळकृष्णांची जी पूजा करत आहे पुत्रदा एकादशीला, ती कशासाठी करत आहे, तर आपण बाळकृष्णाला प्रार्थना करायची आहे की मी संकल्प करत आहे की मला संतान प्राप्तीसाठी मी ही पूजा करत आहे, आणि तुम्ही मला संतान सुख द्या आणि संतान सुख लाभावे, त्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्यावे आणि माझी इच्छा, जी मनोकामना आहे ती पूर्ण करावी, असे आपल्याला बाळकृष्णाला प्रार्थना करायची आहे आणि अभिषेक करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल उपवास आपल्याला करायचा आहे. तुम्ही उपवास केला तर अतिउत्तम, परंतु बघा, बऱ्याच जणांना आता ड्युटीचे कामं असतात, कामावरती जावं लागतं, वेळेवरती जेवायला मिळत नाही, कोणाला तब्येतीचे आजकाल बरेच प्रॉब्लेम्स असतात, त्याच्यामुळे उपवास करणं जमेलच असं नाही. तर त्यासाठी तुम्ही उपवास करा अगर नका करू, परंतु ज्या सेवा ह्या सांगितलेल्या आहे त्या सेवा तुम्ही करायलाच पाहिजे. परंतु बाकीचे जे बेसिक नियम जे सांगितलेले आहे की आता ह्या दिवशी तुम्ही बघा, आदल्या दिवशी तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, नंतर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करणं गरजेचं नाही आहे, कारण बरेच जण हे एकादशीला डोकं धुतात, कोणी नाही धुत. त्याच्यामुळे आपल्याला ब्रह्मचर्याचं आदल्या दिवशी पालन करायचं आहे. आणि आदल्या दिवशी जे जेवण जेवायचं आहे आपल्याला ते सात्विक जेवायचं आहे. आणि एकादशीच्या दिवशी बघा, आपल्याला फळाहार किंवा ज्यूस वगैरे घेतला तरी चालणार आहे, की बघा तुम्ही फराळाचं करून जर उपवास करत असाल तरी तुम्ही चालणार आहे, परंतु तुम्ही उपवास कोणत्याही पद्धतीने करा, अगर नुसती सेवा करा तरी चालणार आहे. आणि मात्र हे सेवा न विसरता आपल्याला संतान सुखांसाठी ही सेवा आपल्याला करायचीच आहे. आणि बाळकृष्ण बघा, असे देवता आहे की आपण त्यांचे प्रार्थना केली, त्यांचा आपण जर सेवा केली तर आपली ओटी कधीही खाली राहत नाही. विश्वास ठेवा की आपण बाळकृष्णांबरोबरच आणि ह्या जे उपाय सांगितलेले आहे त्याच्याबरोबरच आपल्याला मुख्य सेवा जी करायची असते ती कुलदैवतेची सुद्धा आपल्याला करायची असते, आपल्या स्वामी महाराजांची करायची असते. कधीही आपल्याला आपल्या कुलदैवतेला विसरायचं नसतं. आपण केंद्रात जाऊ तर तिथे जरी आपण प्रश्न विचारले तरी आपल्याला हेच सांगतात की ह्याच उपायांबरोबर आपल्याला कुलधर्मसुद्धा, कुळाचारसुद्धा तितकाच पाळायचा आहे आणि त्यासुद्धा पूजा आपल्याला, त्यांची भक्तीसुद्धा तितकीच करायची आहे. आणि बाळकृष्ण हे आपल्याला संतान प्राप्ती देणारे देवता असल्यामुळे आपल्याला हे संतान प्राप्तीसाठी त्यांची पूजा करायची आहे. साधा अभिषेक आहे आणि तुळशीपत्र अर्पण करायचे आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि संकल्प करायचा आहे. आणि तुम्ही जर तुम्हाला जोपर्यंत फरक पडत नाही, तुम्ही त्या दर एकादशीला असा अभिषेक करायचा आहे आता, आणि दोघांनी करायचा आहे. आणि ज्या दिवशी दोघांचं नाही जमलं तरी एकाने केला तरी चालणार आहे. आणि नुसतं अभिषेक करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा साधा सरळ मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला. आणि संकल्प मनामध्ये जर केला तुम्ही की ही आम्ही संतान प्राप्तीसाठी ही पूजा करत आहे, तरी तुम्हाला ते कोणत्याही मंत्राशिवाय मंत्रांच्या पेक्षा कमी नाही येतो संकल्प. त्याच्यामुळे तुम्हाला ही पूजा करायची आहे. आणि बघा, याच्या मागची कथा अशी आहे, पद्मपुराणांमध्ये अशी कथा सांगितलेली आहे की एक राजा राणी होते आणि त्यांचं राजवैभव भरपूर होतं, त्यांना कशाची कमी नव्हती, परंतु त्यांना जी कमी होती त्यांच्या जीवनामध्ये ती होती संतानांची. आणि संतान सुख नसल्यामुळे राजा दुःखी राहत होते. ते एकदा असेच रानावनातून चालत असताना ते नदीकाठी पोहोचले आणि नदीकाठी
गेले तेव्हा नदीच्या काठी ऋषी मुनी हे होम हवन करत होते। तर त्यावेळेस तिथे प्रसन्न वातावरण होते आणि त्या प्रसन्न वातावरणामध्ये ते राजा जाऊन तिथे बसले आणि ऋषी मुनींनी विचारलं की हे राजे, तुम्ही तर एवढ्या राज्याचे राजा आहात आणि तुम्ही दुःखी दिसत आहात। तुम्ही जर असे नाराज आणि दुःखी जर राहिले तर ह्या आपल्या राज्याचं रक्षण कोण करणार? तर तेव्हा राजाने सांगितलं की मला सर्व सुखे आहेत, परंतु मी फक्त संतान सुखासाठी म्हणजेच मला संतान सुख नाही प्राप्त होत आहे, त्यामुळे मी दुःखी आहे। तेव्हा ऋषीमुनींनी सांगितलं की तुम्ही पुत्रदा एकादशी जेव्हा येईल तेव्हा तुम्ही पुत्रदा एकादशीचे व्रत करा आणि तुम्हाला पुत्रदा एकादशीचे व्रत केल्यामुळे तुम्हाला संतान सुख प्राप्त होईल। तेव्हा घरी राजा आले आणि राजा राणीने मिळून पुत्रदा एकादशीचे व्रत केले आणि त्यांना पुत्रप्राप्ती झाली, त्याच्यामुळे संतान सुख लाभले। अशी त्यामागची कथा आहे, पद्मपुराणांमध्ये ती कथा सांगितलेली आहे। तर त्याच्यामुळे या पुत्रदा एकादशीचे महत्त्व संतान सुख प्राप्तीसाठी आहे। त्याच्यामुळे आपल्याला बाळकृष्णांची भक्ती ह्या दिवशी न चुकता न विसरता करायची आहे आणि आपल्याला तुळशीपत्रसुद्धा त्यांना आपल्याला अर्पण करायचे आहे। आणि दुसरं असं आहे की छोटासा उपाय आहे की आपल्याला पूजापाठ तर करायची आहे, परंतु बघा तुम्ही तुळशीची जी, आता मी काही आयुर्वेदाची काही डॉक्टर नाही आहे, परंतु जे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहे छोटे उपाय तेच मी तुम्हाला प्रभावी उपाय या व्हिडिओमधून सांगणार आहे। आणि तुम्ही न विसरता जर हे केले तर तुम्हाला काही दिवसानंतर तो फरक जरूर दिसणार आहे। आणि ह्यात तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि त्याचबरोबर बघा आपल्याला तुळशीच्या मंजुळा असतात, तर त्या मंजुळा वाळल्यानंतर आता तुम्ही देवाला अर्पण तर करताल किंवा अशा जरी तुम्हाला तुळशीच्या मंजुळा तुमच्याकडे भरपूर असेल किंवा दुकानामध्ये सुद्धा बघा तुळशीच्या मंजुळांचं बी हे विकत मिळतं, तर ते तुम्ही आणायचं आहे घरी आणि पाण्यामध्ये उकळायचं आहे आणि गाळून ते पाणी तुम्ही प्यायचं आहे। बघा असं काही दिवस तुम्ही केल्याने तुम्हाला पुत्रप्राप्ती म्हणजेच तुम्हाला संतान प्राप्ती ही होणार आहे। इतकं महत्त्व हे मंजुळांचं आहे, त्यामुळे हे आपल्याला आयुर्वेदिकसुद्धा उपाय आपल्याला न विसरता करायचा आहे आणि मंजुळासुद्धा आणि तुळशीपत्रसुद्धा आपल्याला देवाला अर्पण करायचे आहे। आणि हे पाणी तुम्ही दररोजसुद्धा प्राशन केलं तरी तुम्हाला काही दिवसातच संतान प्राप्तीचं सुख हे मिळणार आहे। त्याच्यामुळे आपल्याला ह्या उपाय जे मी सांगितलेले आहेत हे तुम्हाला नक्कीच करायचे आहेत आणि विश्वास ठेवायचा आहे देवावरती, आपल्या कुलधर्मावरती। आपल्याला कुलधर्म कुळाचा सुद्धा तितकाच पाळायचा आहे। आपल्याला कुलदेवीला सुद्धा न विसरता आणि जे कुलदैवत आहे त्यांना न विसरता त्यांची इथून का होत नाही आपल्याला भक्ती करायची आहे, वर्षातून एकदा त्यांच्या दर्शनाला जायचं आहे। आणि बघा पुत्रदा एकादशीचं पद्मपुराणांमध्ये एवढं महत्त्व सांगितलेलं आहे, तर न विसरता मैत्रिणींनो तुम्ही ज्यांना संतान सुखाची प्राप्तीची इच्छा असेल त्यांनी न विसरता त्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी हे उपाय करायचे आहे पुत्रदा एकादशीला। आणि प्रत्येक एकादशीला तुम्ही संकल्प करायचा आहे आणि तो संकल्प जोपर्यंत तुम्हाला फरक पडत नाही तोपर्यंत तुम्ही असं संकल्प करून आपला अभिषेक करून आणि तुळशीच्या ज्या मंजुळा आहे त्याचं तुम्ही उकळून पाणी प्यायचं आहे आणि हे बघा फरक दिसतो की नाही हा तुम्ही जाणून घ्यायचा आहे। तर बघा व्हिडिओ कसा वाटला, माहितीपूर्ण जर वाटला असेल आणि तुम्हाला जर खरंच चांगला वाटला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा लिहा की कोणाला जर फरक पडला असेल तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा की पुत्रदा एकादशीचं व्रत केल्यामुळे कुणाला फरक पडला। माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।